मला असं दिसतं की साताऱ्यातली लोक मैत्रीसाठी खूप चांगली असतात. त्यांना वाटतं की रागीट आहेत किंवा ते बोलण्याच्या भाषेत हिंसक वाक्प्रचार आमच्याकडे वापरले जातात. आता बारामोटेची विहीर ही छत्रपतींच्याच काळामध्ये बांधली गेलेली आणि त्या विहिरीच्या मध्यभागी एक छोटासा महाल तयार केला. छावा चित्रपट पाहिला असेल. छावा चित्रपटामध्ये विकी कौशल ज्यांनी शंभू छत्रपतींची भूमिका केली, तर ते एक शिवलिंगाची पूजा करतानाचा एक सीन आहे. असं कडेने भिंतीवरून पाणी उगळते. तर ते गडावरचं वैशिष्ट्य काय, तर त्याच्यावरती अशी तलवारीच्या आकाराची विहीर आहे. त्या पठारावरती 7 रंगाच्या वेगळी वेगळी माती आपल्याला बघायला मिळते. लॉकडाऊन मध्ये लेण्यास आपण त्या भागामध्ये मटणाबरोबर जर समजा वरती आपल्याला चरबी दिसली तर लोक खात नव्हते. अजून एक सातारा म्हटलं का लोकांच्या मनामध्ये नेहमी येतं की कंदी पेढा. गावाच्या बाहेर तर आपल्याला तशा पद्धतीची पेढे बघायला मिळते. जी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे मृण्मय अरबुणे उर्फ चंद्रहास. ते छावा पिक्चरचे इतिहास सल्लागार आहेत आणि त्यासोबत शस्त्र अभ्यासक देखील आहेत आणि इतिहास अभ्यासक देखील आहेत. आपण आजच्या एपिसोडमध्ये त्यांच्याकडून सातारा शहराबद्दलचा इतिहास, सातारा शहराबद्दलचं पर्यटन आणि त्या शहरामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला काय काय पाहायला मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे ना साताऱ्याबद्दलचा, तो मला खूप जाणून घ्यायचा होता. साताऱ्याचा इतिहास, सातारा म्हणजे राजधानी आहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांबद्दल आहे आणि म्हणून मला ते गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. तर मला ना पहिले हे गोष्ट सांगा तुम्ही की आता तुम्ही एवढं वर्ष साताऱ्यामध्ये राहताय. साताऱ्याचं नाव लोकांना फार आवडतं, सातारा. तर त्या नावामागचा इतिहास काय आहे? आता सातारा जे शहर आहे, सातारा शहर हे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमात जवळ असणारं शहर आहे. बरोबर. संगम माऊलीच्या जवळ असणार. तर त्या सातारा शहराच्या नावाबद्दल अनेक कथा आहेत. तर 7 टेकडे आहेत साताऱ्याच्या आसपास. तर त्या 7 टेकड्यांवरून सातारा किंवा मग अजिंक्यतारा किल्ल्यावरती एक सप्तऋषींचं मंदिर आहे. बरोबर. मग त्या सप्तऋषी, आता सप्तऋषींचा तारा असतो बरोबर, मग त्याचे तारा समूह आपल्याला दिसतो. मग त्याच्यावरून सातारा असं नाव पडलेलं आहे. किंवा मग ऐतिहासिक जर संदर्भ आपण पाहिले तर आजचं जे सातारा शहर आपण बघतो, तर ते पहिलं सातारा शहर एवढं मोठं नव्हतं किंवा एवढं पसरलेलं नव्हतं. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी, थोरले शाहूंनी आपली राजधानी साताराला आणली, त्यावेळी अजिंक्यतारा आणि अजिंक्यताऱ्याच्या आसपासचा जो परिसर आहे त्याला सातारा असं म्हटलं जायचं. साताऱ्याचा किल्ला आणि त्याच्या आसपासचा जो खालची वस्ती होती किल्ल्याच्या, त्याला सातारा असं म्हटलं जायचं. बरोबर. मग शाहू महाराजांनी ज्यावेळी त्या सातारा मध्ये राजधानी आणली, त्यावेळी त्यांनी मग तिथं पेठा वसवल्या, शहराची निर्मिती केली. पूर्णपणे राजधानीला जे रूप पाहिजे तशा पद्धतीनं पेठा, बाजारपेठा लोकांना आणून तिथं वसायला सांगितलं किंवा काय, अशा सगळ्या शहराचं जे एक्सटेन्शन म्हणतो आज आपण, जसं शहरीकरण चालतं तसं शाहू महाराजांनी त्या काळात केलेलं ते शहरीकरण आहे. आणि मग ते जे सातारा किल्ल्याच्या खाली वाढलेलं शहर आहे त्याला सातारा नाव दिलं आणि किल्ल्याला अजिंक्यतारा असं नाव पडलं. ओके. म्हणजे आताचा अजिंक्यतारा त्याला तेव्हा लोक साताऱ्याचा किल्ला. मग आता त्या गावावरनं थोडक्यात आता आपण जर समजा आता परळीचा किल्ला जो साताऱ्यातच आहे, म्हणजे ज्याला सज्जनगड म्हणतो आपण, तर ते परळी गावात असल्यामुळे त्याला परळीचा किल्ला. किंवा मग असं आपण ज्या गावात डोंगर आहे, आता वाईतला डोंगर किंवा पाचगणीचा डोंगर, महाबळेश्वरचा डोंगर, मग त्या डोंगरांना आपण किंवा त्या भागातल्या किल्ल्यांना त्या गावाच्या नावानं ओळखण्याची जी पद्धत आहे स्थानिक, तर त्या ह्याच्यातून त्याला साताऱ्याचा किल्ला असं म्हटलं जात होतं. आणि मग नंतर अजिंक्यतारा असं नाव दिलं आणि ते नाव लौकिक त्याचं तसं टिकवलं. म्हणजे अजिंक्यताऱ्यावरती तर कधी कुठल्या मुघलांचा, कुठल्याही परकीय सत्तांचा हल्ला इंग्रजांच्या सत्ता येईपर्यंत कधीच झाला नाही. आणि अजून एक असं म्हणतात ना की सातारा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं दिसतं की साताऱ्यातली लोक मैत्रीसाठी खूप चांगली असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक आपुलकी आणि जिवलगपणा जो असतो ना तो खूप जास्त असतो. तुम्हाला वाटतं का? हा, आता त्याचा अनुभव आम्ही घेतच असतो. आता माझे भरपूर मित्र आहेत किंवा बाबा आमची सातारमधले मित्र आहेत. किंवा आता कसं असतं, आता आमच्या भागातली जर 2 माणसं बोलतायत असं आपल्याला जर दिसलं, म्हणजे 2 पुरुष असतील, 2 स्त्रिया असतील किंवा स्त्री पुरुष असतील, एकामेकाशी बोलतायत, तर त्यांचं संभाषण चाललंय असं तर कधीच तुझ्या लक्षात येणार नाही. ते असं वाटतं की भांडतायत. कारण ती भाषा थोडी अशी काय म्हणावं, रांगडी भाषा आहे किंवा त्यामध्ये थोडासा रागाचा टोन आहे किंवा असा हाय पेसवरती लोक बोलतात. त्यामुळं लोकांना वाटतं की रागीट आहेत किंवा ते बोलण्याच्या भाषेत पण अशी जरा हिंसक वाक्प्रचार आमच्याकडे वापरले जातात किंवा जरा थोडे मारहाणीचे प्रकार बोलण्यातच असतात. बरोबर.
आणि त्यामुळं काय होतं, लोकांना वाटतं की बाबा थोडी ही अशी रगेल आहेत किंवा अशी रांगडी आहेत, तर मग कसं. परंतु माणसं जीवाला जीव देणारी आहेत. आज कुठल्याही भागात गेल्यानंतर आपण बघितलं, आज पुण्यासारख्या बाबा शहरामध्ये सातारा इथली बरीचशी लोक आहेत किंवा मग महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहेत आणि तसे मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ते प्रस्थापित करून ठेवलेले. सगळ्याच भागात गेल्यानंतर ते आपलेपणानं वागतात आणि त्या लोकांना आपलंसं करून घेतात. बरोबर. हे त्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. पण आता आपण तुम्ही म्हटलात की साताऱ्याची भाषा थोडीशी वेगळी टोन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला साताऱ्याच्या भाषेमध्ये सर्वात जास्त काय स्पेशल वाटतं? मग तेच आता तुला जे म्हणलं, ती रांगडी भाषा आहे किंवा अशी थोडी रगील म्हणू आम्ही. आमच्याकडे त्याला रगीलपणा म्हणतात, नाही का, की बाबा कसं असं असा एखादा बोलतोय. आता मी आता तुझ्याशी बोलतोय किंवा आता आपल्याला हे करायचंय म्हणून मी थोडासा पेस माझा डाऊन ठेवलाय, चांगलं ह्याच्यात चाललंय. पण ते तसं आमचं रेग्युलर नसतं. मग जसं आपण कोल्हापुरी भाषा बघतो किंवा एक सांगलीची भाषा किंवा पुण्याची भाषा, तशी ती एक सातारी जो टोन आहे, तो पण साताऱ्याचा टोन कसा आहे, थोडा अख्ख्या जिल्ह्यामध्ये थोडा वेगळा वेगळा आपल्याला बघायला मिळतो. परंतु त्याचं जे असं एक रागीटपणा म्हणतो आपण त्या भाषेतला, तर तो आपल्याला त्यात दिसून येतो. आणि भाषेमध्ये तो जरी रागीटपणा असला तरी पण त्यात ते प्रेम असतं, जिव्हाळा असतो. म्हणजे आमच्याकडची लोक अगदी जर कधी अनुभव घ्यायचा झाला तर कुठल्या तरी घरात जर आपण गेलो, तिथं लहान मुलं असलं तर लहान मुलाला खेळवताना पण त्याच्याबरोबर रागानं बोलायची पद्धत आहे, नाही का. मग असं एखादं समजा आता मूल चाललंय, कुठं चाललाय, इकडे, नाही का, ह्या भाषेत मग ती पण येतात. मग त्यांना माहित असतं की हे प्रेमानं सगळं चाललेली. माणसांची भाषामध्ये ते वरून फणसासारखं जे म्हणतो आपण, वरून कठीण आणि आतून मऊ, असा सगळा प्रकार आहे त्या भाषेचा आणि त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा. बरोबर. इव्हन मी पण पहिल्यांदा साताऱ्यात जेव्हा गेलो होतो, एक म्हणजे कोर्स होता आम्हाला, तिथे एक शिबिर घ्यायचं होतं. तर ते मत्त्यापूर नावाचं गाव, तिथे गेलो होतो. तर त्या मत्त्यापूरच्या गावामध्ये गेल्यानंतर आम्ही असे अननोन लोक, अनोळखी लोक, पुण्याहून आलेत, कुठून कोण मुंबईवरून आलेत. त्या लोकांनी लगेच आम्हाला ऍक्सेप्ट केलं, आम्हाला लगेच नाश्ता दिला. तुमचं दिवसभराचा काय प्लॅन आहे सांगा आम्हाला, आम्ही कशी तुम्हाला हेल्प करू शकतो, सगळं दिलं. संध्याकाळी कार्यक्रमासाठी स्पीकर वगैरे सगळं त्यांनी ऍडजस्ट करून दिलं. ते घोरपडे परिवार, आय थिंक तिकडचे आहेत सरपंच वगैरे, त्या लोकांनी बरीच हेल्प केली होती. म्हणजे हे मला फार आवडलं. तर कदाचित पहिल्यांदाच मला साताऱ्यामध्ये खराब लोक भेटले असतील ना, तर मी अख्ख्या साताऱ्याची लोक अशी असं म्हटलो असतो. नाही, खराब लोक तुम्हाला सातारामध्ये भेटणारच नाही, मी ती गॅरंटी देतो माझ्या. साताऱ्याचे लोक खरंच चांगले आहेत. फक्त ते भाषेमुळे तुम्हाला असं वाटतं की लोकांना, इतर लोकांना ते लगेच कॅच होत नाही. हा, आता कधी कधी आता मला पण तो अनुभव येतो. आता मी ज्यावेळी बाहेर महाराष्ट्रात इतर ठिकाणी जातो, मग तिथं आता नागपूरला एकदा जाणं झालं होतं. तर त्या नागपूरला गेल्यानंतर हल्दीरामच्या आउटलेटमध्ये गेलो आणि त्या हल्दीरामची तिथले संत्रा बर्फी फेमस आहे. बरोबर, ते आता आपल्याकडे मिळत नाही, ती फक्त नागपूरलाच मिळते. तर त्या नागपूरला आम्ही ती संत्रा बर्फी आणायला गेलो आणि मग ते असं बोलायच्या नादात मी जाऊन असं ती संत्रा बर्फी 1 किलो द्या, त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, नाही का, आणि मग दिलं सगळं. आणि मग मला म्हणले की काही सर प्रॉब्लेम आहे का, असं तसं. नाही म्हणलं काय प्रॉब्लेम, मग तुम्ही असं रागात का बोलताय किंवा आम्हाला रागवताय का. नाही म्हणलं तसं काय नाही, ते आमचं ते नॉर्मलच आहे. आणि पण साताऱ्यातले लोक, मी आता ह्याच्या रिसर्च करत होतो, पॉडकास्टसाठी बघत होतो की काय काय गोष्टी आपल्याला मिळतात. तर मला हे ऑब्झर्व झालं की आर्ट लवर खूप आहेत. म्हणजे साताऱ्यामध्ये पण कलाप्रेमी लोक खूप आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता कसं आहे, आता सातारामध्ये म्हण किंवा कोल्हापूरमध्ये हा जो अख्खा पट्टा आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर, असा जर NH4ची आपण एक लाईन पकडली, ज्या ज्या भागातून इथून NH4 जातोय, तर त्या समजा जिल्ह्यांचं आपण असं सगळं वर्गीकरण केलं तर त्या भागात असणारे जे त्यावेळचे सत्ताधीश आहेत किंवा त्यावेळचे राज्यकर्ते, तेच मुळात कलाप्रेमी होते. बरोबर. साताऱ्याचं जर आपण उदाहरण घेतलं, छत्रपती घराण्याच्या कालखंडामध्ये बनलेले अनेक मंदिरं असतील किंवा मराठा स्थापत्य शैलीचे झालेले वेगळे वेगळे प्रयोग ह्या भागामध्ये झालेले असतील, किंवा मंदिरांची स्थापना, वाड्यांची सगळी स्थापना, त्यामध्ये केलेली भित्तीचित्र. त्यानंतर औंधमध्ये, औंध नावाचं एक गाव आहे, औंधला एक संस्थान होतं पहिलं, तर औंधला पंतप्रतिनिधींचं संस्थान होतं आणि तिथे भवनराव पंतप्रतिनिधी नावाचे एक संस्थानिक होते. ते अत्यंत कलाप्रेमी होते. त्यांच्या नावानं आज एक त्यांनी कलेक्शन केलेल्या गोष्टींचं औंधला एक म्युझियम आहे, शासकीय म्युझियम. तर त्यांनी त्यावेळी केलेली सगळी चित्रांचं कलेक्शन, ते स्वतः चित्रकार होते, त्यांनी काढलेली चित्र, त्यांनी जगभरात काय ज्या चांगल्या गोष्टी त्यावेळी असतील ते सगळे त्यावेळी कलेक्शन्स केले. त्या कलेक्शनचं आज म्युझियम आपल्याला पाहायला मिळते. तर मग त्यामध्ये पाश्चात्य शैलीतली चित्र असतील किंवा भारतीय शैलीची चित्र असतील किंवा ज्याला बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट म्हटलं जातं, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टच्या धर्तीवर तयार झालेले जे बॉम्बे स्कूल आहे, तर त्या शैलीतील चित्र म्हणा किंवा विविध शिल्प असतील त्या काळामध्ये तयार झालेली, तर या सगळ्या गोष्टींचं त्यांच्याकडे कलेक्शन आहे. किंवा ह्या छत्रपती घराण्याच्या सगळ्या राजधानी असल्यामुळं
त्या भागात तयार झालेली मंदिरांवर असणारे आपल्याला दिसतात ती भित्तीचित्र, त्यात दिसणारे कलर किंवा त्याची सगळी जी शैली आहे ज्याला मराठा शैली म्हटलं जातं. आता वाई एक तालुका किंवा एक शहर सातारा जिल्ह्यामधले, तर तिथं वाईचे रस्ते म्हणून होते. तर रस्त्यांचा मोतीबाग नावाच्या भागामध्ये एक वाडा आहे, रास्तेवाडा. तर त्या रास्तेवाड्यामध्ये शाहू छत्रपतींचं सुद्धा भित्तीचित्र काढलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये आपल्याला ससाना किंवा गरुडासारखा पक्षी त्यांच्या हातात त्यांनी पकडलाय असं दिसतंय. मग त्यामध्ये आपल्याला अनेक देवी देवतांची चित्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक नागेवाडी किंवा एक बारामोटेची विहीर ज्या लिंब गावात आहे, तर त्या लिंब गावामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पण आपल्याला मोठी मोठी भित्तीचित्र पाहायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टी झाल्या असल्यामुळं तर त्याचे संस्कार तशा पुढच्या पिढ्यांवर होत गेले आणि त्यामुळे आपल्याला ती कलाप्रियता या सगळ्या भागामध्ये दिसून येते. आता तुम्ही म्हटलं ते विहिरीचं नाव बारामोटाची विहीर, तर ती खूपच फेमस आहे. म्हणजे साताऱ्यात आलेल्या माणसांनी तिकडे जावं असं वाटतं. मग तुम्हाला त्याबद्दल काय सांगायला आवडेल? आता बारामोटेची विहीर ही छत्रपतींच्याच काळामध्ये बांधली गेलेली, सातारकर छत्रपतींच्या कालखंडामध्ये. त्या विहिरीचं वैशिष्ट्य काय तर मोट म्हणजे काय लक्षात घ्या. आता मोट काय असते, आता मोठा बघायला नाहीयेत. पहिल्या काळामध्ये ज्यावेळी शेतीला पाणी द्यायची व्यवस्था असायची तर विहीर असायची आणि विहिरीवरती असे एक कप्पी बांधलेली जायची, म्हणजे ज्याला आपण राहट म्हणतो. त्या राटेला असा एक कासरा बांधून म्हणजे दोरखंड बांधून एक चांबड्याची मोठी थैली पाण्यामध्ये सोडायची आणि ती पुढे बैलांना बांधायची. थैली आतमध्ये गेली की त्यात पाणी भरणार आणि मग ती बैल पुढं चालतात. बैल पुढे चालले की ती पाणी भरून आलेली थैली आत खाली पडते पाटामध्ये आणि तिथून पाणी सगळ्या शेताला सर्क्युलेट होतं. तर ह्या सगळ्या सिस्टीमला म्हणायचं मोठ. आणि त्या विहिरीवरती एक साथ 12 मोठा बसत होत्या. मग त्याला 12 रहाट एक साथ बसण्याची व्यवस्था आहे. आणि त्या विहिरीच्या मध्यभागी एक छोटासा महाल तयार केलेला आहे. आणि जर छावा चित्रपट पाहिला असेल, छावा चित्रपटामध्ये विकी कौशल ज्यांनी शंभू छत्रपतींची भूमिका केली, तर ते एक शिवलिंगाची पूजा करतानाचा एक सीन आहे, असं कडेने भिंतीवरून पाणी उगळते. तर ते त्या बारामोटेच्या विहिरीच्या आत झालेलं शूटिंग आहे. ती विहीर एका बाजूला आहे, वरून जर आपण त्याचा टॉप व्ह्यू बघितला तर त्याची शिवलिंगासारखी दिसते. मग जो गोल भाग आहे तर त्यामध्ये पाणी आणि जो असं उभा पट्टा दिसतो त्यामध्ये ते एक छोटा महाल तयार केलेला आहे आणि तिथून पायऱ्या उतरून खाली जायची व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीची ती लिंब गावात विहीर आहे. म्हणजे आपण हायवेने ज्यावेळी सातारला जातो तर साताऱ्याच्या अलीकडे गौरीशंकर नावाचे कॉलेजेस आपल्याला दिसतात. त्या गौरीशंकर कॉलेजच्या समोरून एक रस्ता जातो, तिथून एक हायवे पासून एक 3 ते 4 किलोमीटर आतमध्येच ती विहीर आहे. तशाच पद्धतीची एक बारामोटेची विहीर अलीकडं टोल नाक्याच्या अलीकडं, साताऱ्याच्या टोल नाक्याच्या अलीकडं भुईंज नावाचं गाव आहे. भुईंज मधून भुईंजच्या कारखान्याला जाताना पण आपल्याला उजव्या साईडला तशीच एक, पण ती छोटी, एवढी मोठी नाहीये, परंतु तशाच आकाराची तशाच पद्धतीची एक विहीर आपल्याला तिथं बघायला मिळते. चांगलं, म्हणजे 12 पण इतिहास खूप आहे आपल्या साताऱ्याला. अजून मग लेण्या वगैरे पण असतील बऱ्याच. आता साताऱ्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर सातारा शहराच्या जवळपास लेणे, सातारा शहरामध्ये लेणे नाहीये. म्हणजे जर समजा सातारा जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश केला, इथून जाताना नीरा नदी पास केली सारोळ्यात की आपल्याला सातारा जिल्हा चालू होतो. मग शिरवळ गाव लागतं, म्हणजे खंडाळा तालुका. शिरवळमध्ये आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर वाईमध्ये आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. कराड भागामध्ये लेण्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाटेश्वर नावाचं एक शहर किंवा गाव छोटंसं साताऱ्याच्या पुढे, कोल्हापूरला जाताना साताऱ्यापासून एक 10 किलोमीटर वरती असेल. तर त्या पाटेश्वरच्या तिथे त्या डोंगरामध्ये पाटेश्वरच्या लेण्या आहेत. तर त्या शंकराला समर्पित असणाऱ्या लेण्या आहेत. त्याचबरोबर पाचगणीला गेल्यानंतर, पाचगणीला टेबल लँडला तर सगळे लोक जातात. पाचगणीला गेल्यानंतर टेबल लँडच्या तिथून अजून पुढे गेलं की राजपुरी नावाचं गाव लागतं. आणि त्या राजपुरीमध्ये कार्तिक स्वामीच्या लेण्या नावाच्या लेण्या आहेत. तर त्या पूर्णपणे दगडात खोदलेल्या लेण्या आणि त्यामध्ये मग एक जिवंत पाण्याच्या झऱ्याचं एक गोमुखातून पाणी खाली कुंडामध्ये साठवलेले आणि तिथं कार्तिक स्वामी म्हण किंवा अशा सगळ्या देवी देवतांचं त्या गुहांमध्ये चित्रण केलेले. बरोबर. दुसरं म्हणजे मला एक होतं, एक ऑब्झर्वेशन होतं, तो तुमच्याकडे बघून लक्षात आलं की सातारकरांना दाढी जास्त ठेवायची सवय आहे का? नाही, आता दाढी काय आता सगळीकडेच आहे. दाढी असं सातारकरांनाच जास्त ठेवायची सवय अशातला भाग नाही, तर ज्याला येते तो ठेवतोय अशी पद्धत आहे. माझं असं जास्त विचारलं कारण मला असं खूप वेळा ऑब्झर्व झालं की साताऱ्यात लोक जास्त तशी रांगडी आहेत किंवा तशा लोकांना त्यांना राहायला आवडतं म्हणून काय. तसं पण आहे, परंतु आता कसं झालंय, आता सगळीकडेच बऱ्यापैकी दाढी ठेवायची पद्धत आहे. असं काय म्हणजे दाढी सातारामध्ये जास्त ठेवली जाते असं तर काय नाही. म्हणजे ते आता काय पुण्यात आलो तरी तीच परिस्थिती, कोल्हापूरला गेलो तरी तीच परिस्थिती, सगळीकडे सध्या तीच आहे.
आता महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश असं म्हणतात की खूप किल्ले महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 361 पेक्षा जास्त किल्ले होते. मग साताऱ्यात पण खूप काही किल्ले असतील, तर त्याबद्दल काय सांगू शकता? आता साताऱ्यात आपण जर समजा सातारा असं सेंटर पकडला आणि आसपासचे असे सगळे किल्ले जर म्हटलं तर बघा, आता सगळे किल्ले तर मला पण कव्हर होणार नाहीत बरं का, कारण आता मला सगळे आठवणार नाहीत, कारण भरपूर किल्ले आहेत. आता सातारा शहरात जर आपण बघितलं अजिंक्य तारा किल्ला आहे, बरोबर. अजिंक्य ताऱ्याच्या जवळ मग सज्जनगडाचा किल्ला आहे. मग जो म्हटलं परळीचा किल्ला, त्याला बरं सज्जनगडाचं नाव मिळालं. त्याचबरोबर मग आसपास आपण पाहिलं तर मग पाटण भागामध्ये जर आपण गेलो तर तिथं दातेगड नावाचा किल्ला आहे. तर दातेगडावरचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्यावरती अशी तलवारीच्या आकाराची विहीर आहे. ओके. टॉप व्ह्यू जर किल्ल्याचा पाहिला तर अशी तलवारीच्या आकाराची विहीर आपल्याला पाहायला मिळते. त्याला कावेची विहीर असं पण म्हटलं जातं. काव असते ना, म्हणजे गेरू, बरोबर, तर ती आतमध्ये आपल्याला त्या विहिरीत सापडते, म्हणून त्याला कावेची विहीर असं पण म्हटलं जातं. ती तलवारीच्या आकाराची विहीर आहे. जंगली जयगड आहे, भैरवगड आहे. मग असे हे किल्ले या भागात आहेत. किंवा मग आपण कोयना अभयारण्याचा जर भाग घेतला तर वासोटा नावाचा किल्ला आहे. ओके. तर वासोटा हे मराठ्यांचं किंवा मराठा साम्राज्याचं जेल होतं. आजही तो एकदम दुर्गम ठिकाणी असणारा किल्ला आहे. त्यात कोयनेच्या बॅकवॉटरच्या मागं असल्यामुळं त्या किल्ल्यावरती जाणं अवघड आहे. मग बामणोलीतून आपल्याला बोटिंग करून जावं लागतं. जवळजवळ 1-1.5-2 तासाचं बोटिंगच आहे कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये. तिथून जायचं, मग तिथं किल्ल्याच्या पायथ्याला उतरायचं आणि मग तो सगळा जो ह्याचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा जो सगळा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टच्या मध्ये तो किल्ला येतो, कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अंडर. तर मग तिथून आपल्याला सगळं चालत जाणं आणि मग ते सगळं जंगल आहे, एकदम घनदाट जंगल तो आहे. त्याचबरोबर जर आपण वाईच्या भागात आलो तर तिकडं आपल्याला चंदनवंदन किल्ला बघायला मिळतो, वैराटगड आहे. त्याचबरोबर पांडवगड नावाचा एक किल्ला आहे. त्याचबरोबर कमळगड नावाचा किल्ला आहे. तर हा कमळगड, मगाशी जी दातेगडावरची विहीर सांगितली तशीच विहीर या कमळगडावरती. तो किल्ला खालून पाहिलं तर असा कमळासारखा दिसतो. ओके. वरती त्याचा जो सगळा वरचा घेरा आहे तर तो असा कमळासारखा दिसतो. त्याचबरोबर केंजळगड तिथंच आहे. आता रायरेश्वरचा किल्ला पुण्याच्या हद्दीमध्ये येतो, परंतु तो वाईतून जायला आपल्याला सोपा आहे. वाईतून 1 अर्ध्या तासात आपल्याला रायरेश्वरावरती जाता येतं. केंजळगड आणि रायरेश्वर शेजारी शेजारी असणारे किल्ले. रायरेश्वराचा किल्ला असेल, किल्ला नाहीये खरं रायरेश्वर, बरं का, आता त्याला पठार आहे ते पठार आहे. त्याला आता ते गोष्टींमध्ये वगैरे सगळीकडे किल्ला किल्ला म्हणून ते असं सगळं प्रचलित झाले. वरती शंकराचं मंदिर आहे, तिथं महाराजांनी शपथ घेतलेलीची गोष्ट आहे. तर तो रायरेश्वराचं सगळं पठार असेल. मग त्या रायरेश्वराच्या पठारावरती मिळणाऱ्या त्या 7 रंगाची माती, त्या पठारावरती 7 रंगाच्या वेगळी वेगळी माती आपल्याला बघायला मिळते. बरोबर. तर कमळगड, केंजळगड हे 2 किल्ले झाले. तर अशा पद्धतीनं परत मग आपण महाबळेश्वरमध्ये गेलो प्रतापगड, की प्रतापगडला तर ऐतिहासिक महत्व भरपूर आहे. प्रतापगडावरती जो अफजल खानाचा सगळा वधाचा प्रकार आहे किंवा तो सगळा जो काही प्रसंग घडला तो सगळा प्रतापगडावरती घडला. तो प्रतापगड किल्ला आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेले भवानीचं मंदिर आहे, तुळजाभवानीचं. तर अशा पद्धतीनं तो प्रतापगड हा किल्ला. त्यानंतर वर्धनगड नावाचा एक किल्ला आपल्या भागामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं वसंतगड नावाचा किल्ला आहे, म्हणजे हंबीरराव मोहितेंचं गाव आहे तळबीड. त्या तळबीड किल्ल्यामध्ये तो असणारा किल्ला आहे वसंतगड. त्यानंतर सदाशिवगड नावाचा एक किल्ला आहे. त्यानं बरोबर मग अशा ज्या लेण्या सांगितल्या, तर कराडमध्ये आगाशिवच्या लेण्या आहेत. तर अशा पद्धतीचे हे सगळे किल्ले आता मला तरी सध्या एवढे आठवत आहेत म्हणून आत्ताच्या घडीला, परंतु यापेक्षाही अधिक किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये. आणि या प्रत्येक किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे, कारण हा मुळात सातारा जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजे जावळीचं खोरं ज्याला म्हणतो आपण, तर तो उत्तर भागामध्ये सातारा जिल्ह्याचा येतो. त्यामुळे मग ते जावळीचं महत्व, महाराजांनी जावळीसाठी केलेला संघर्ष, जावळी जिंकून घेण्यासाठी केलेला सगळा संघर्ष आपल्याला माहिती आहे. चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून महाराजांनी जावळीवरती राज्य स्थापन केलं. त्यानंतर प्रतापगड नावाचा किल्ला महाराजांनी स्वतः बांधला. अफजल खानाचा वध त्या किल्ल्यावरती झाला. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सातारा जिल्ह्याच्या किल्ल्यांबद्दल बोलता येतात. त्याचबरोबर मराठ्यांची राजधानी नंतर सगळ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार हा त्या अजिंक्य तारा किल्ल्यावरून चालला. ओके. सातारा शहरातून चालला. शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या सातारा या राजधानीतून दिल्लीच्या तख्तावर बसणारा बादशाह ठरवत होते शाहू महाराज. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे या किल्ल्यांचं महत्व आणि मग ह्या पर्यटनामध्ये किंवा ऐतिहासिक पर्यटनामध्ये असणाऱ्या या किल्ल्यांचं महत्व आहे. आणि ह्या सातारा जिल्ह्यामध्ये तसे बरेचसे असे सगळे किल्ले येतात. त्यातील बरेचसे किल्ले दुर्गम आहेत, म्हणजे वासोटा जो मी म्हटलं किंवा कमळगड, केंजळगड हे चढून जाण्यासाठी अवघड आहेत किंवा त्याला ट्रेकिंग हा जो प्रकार आहे तो करून जाण्यासाठी अवघड किल्ले आहेत. ओके. भरपूर पांडवगडासारखा किल्ला असेल. पांडवगडावर सुद्धा लॉकडाऊन मध्ये लेण्या सापडल्या, ते मगाशी सांगायचं राहिलं. लॉकडाऊन मध्ये असं जातं, लॉकडाऊन मध्ये बरेच लोक ट्रेकिंगला वगैरे असं डोंगरामध्ये जात होते.
तर त्यावेळी पांडवगडावरती लेण्या सापडलेल्या आहेत. तर मग त्या पांडवगडाच्या खाली लेण्या आहेत आणि वरती किल्ला आहे. तर मग अशा पद्धतीनं सगळं आपल्याला ह्या किल्ल्यांचं पाहायला मिळतं. ओके. महत्वाचे ते किल्ले तर वासोटा, सज्जनगड आणि आपला प्रतापगड, प्रतापगड आणि अजिंक्यतारा सर्वात जास्त लोकांना माहित असणारे किंवा तिथं जास्त वर्दळ चालते. हा. आता वासोट्याचं कसं असतं, वासोटा पावसाळ्याच्या वेळेमध्ये आत्ता बंद असतो, पावसाळा संपल्यानंतर उघडतो, कारण तिथला पाऊस एकतर भयंकर असतो आणि मग तिथं बोटिंग करता येत नाही त्या पावसाच्या दरम्यान. त्यामुळे मग वासोटा बंद असतो. पावसाळा संपला की वासोट्यावरती मग परत पर्यटन चालू होतं. मग त्या कालखंडामध्ये, पाऊस नसलेल्या कालखंडामध्ये वासोट्यावरती भरपूर गर्दी असते. त्याचबरोबर अजिंक्यताऱ्यावरती येणं जाणं लोकांचं सारखं चालू असतं. प्रतापगड किल्ल्यावरती महाबळेश्वरला फिरायला येणारे लोक प्रतापगडला भरपूर भेट देतात. सज्जनगड किल्ल्यावरती समर्थ रामदास स्वामींची सगळी समाधी असल्यामुळं किंवा समर्थ संप्रदायाचं तिथं भरपूर काम असल्यामुळं बरेचसे लोक तिथं त्या किल्ल्यावरती जातात. तर या किल्ल्यांवरती वर्दळ जास्त आहे, परंतु इतर किल्ल्यांवरती पण भरपूर लोक जातात. फक्त या किल्ल्यांना कसं थोडंसं पर्यटनाच्या मुख्य धारेत असल्यामुळे तिथं जाणं किंवा ऍक्सेसिबिलिटी जास्त असल्यामुळे लोक येतात जातात जास्त. बरोबर. आणि मग साताऱ्यामध्ये आपण म्हणतो की आता हे झालं किल्ल्यांच्या बाबतीत, पण लेण्यांचं तुम्ही सांगितलं. अजून एक सातारा म्हटलं का लोकांच्या मनामध्ये नेहमी येतं की कंदी पेढा, की जगभरात फेमस आहे. आता कंदी पेढा, आता हा जो पेढा आहे, आता तो जर सातारामध्ये आता कंदी पेढ्याच्या नावानं पुण्यात पण सगळं मिळतंय, पुण्यात म्हणजे सगळीकडेच मिळतं. आता कंदी पेढ्याच्या नावानं आपल्याला भरपूर सगळीकडे सगळं बघायला मिळतं. परंतु सातारमधला जो कंदी पेढा आपण बघतो, तर तो सातारमधला कंदी पेढा, त्याचं जे टेक्स्चर आहे किंवा त्याचा जो कलर आहे तो युनिक असतो, किंवा त्याची जी चव आहे, बरोबर, तो खाल्ल्यानंतर त्याचा जो गोडवा आहे तर तो सगळा वेगळा. आता इतर ठिकाणी आपल्याला जे पेढे पाहायला मिळतात, किंवा आता पुण्यात पण जर आपण समजा पेढे खाल्ले तर त्यात साखरेचं प्रमाण वाढवून पेढ्याला गोडवा जास्त आणलेला दिसतो आपल्याला. परंतु कंदी पेढ्यामध्ये इतकी साखर नसते. त्याचा असं एकदम अशी माइल्ड चव असते, त्याचं टेक्स्चर एकदम वेगळं असतं आणि त्याचा जो फील आहे तो पण अतिशय वेगळा असतो. किंवा त्या पेढ्यांचा आहे ना, आपल्या असं हाताला काय म्हणू आपण त्याला, असं तेलकट किंवा तुपट असा हाताला हे होत नाही. त्यामुळे ते पेढे त्या अर्थानं वेगळे आहेत. किंवा ती मग टेक्नॉलॉजी म्हणा त्या पेढे बनवायची, जी सगळी आमच्याच भागात तयार झालेली. त्याचबरोबर बरं का, त्याच पेढ्यांबरोबर आता एक कवठे नावाचं गाव आहे, हायवेला जाताना आपल्याला लागतं कवठे नावाचं गाव, साताऱ्याच्या अलीकडं वाईपासून थोडंसं पुढं. तर त्या कवठे गावामध्ये एक पेढे मिळतात, ते थोडे वेगळ्या पद्धतीचे, त्याला भट्टीचे पेढे असं म्हटलं जातं. त्याची एक भट्टी असते, त्या भट्टीत त्या दुधावरती प्रोसेस केली जाते आणि मग तिथून येणाऱ्या त्या खव्याचं ते पेढे तयार करतात. तर तो एक पेढा एक वेगळाच प्रकार आहे बरं का. तो त्याच गावापुरता आता सीमित राहिलेला आहे, किंवा त्या गावाच्या बाहेर तर आपल्याला तशा पद्धतीचे पेढे बघायला मिळत नाहीत. परंतु ह्या पॉडकास्टच्या यातून तो पण पेढा लोकांनी खावा आणि ती एक वेगळी जी चव आहे ती पण कळावी. कारण ती एकदम पारंपरिक पद्धतीनं, त्याची दुकानं पण जर बघितली ना तशी जुनी दुकानं आहेत, एकदम पारंपरिक पद्धतीची दुकानं. आणि ते पेढे बनवण्याची पद्धत पण सगळी एकदम पारंपरिक आहे. ते थोडंसं हायवेपासून आपल्याला 1-1.5 किलोमीटर आत जावं लागतं. त्यांच्या हायवेला दुकानं नाही आहेत. त्यांची गावात अशी जुनी जी पेठांमधली गावांमधली फळ्यांच्या दरवाजाची दुकान असतात ना, तशी दुकान लाकडाची बनवलेले ते जुनी फडताळ ओपन करायचं. तर तशा पद्धतीचं सगळं माहिती. दुकानात गेल्यानंतर पण असं ऐतिहासिक दुकान वाटतं आणि जबरदस्त पेढे खरं तर ते पण लागतात. आणि ते लोकांनी स्वतः रॉ बनवलेले असतील म्हणून आता प्रक्रिया करून जे बनवतात त्यामध्ये सिंथेटिक चव लागते थोडीशी. हे असे ऍक्च्युअल मध्ये जर रॉ बनवतात, मग ते कवठ्याचे पेढे जर आपण ताजे आणले, समजा त्यांनी बनवले जर समजा बॉक्समध्ये भरले आणि आणले, तर तुम्ही प्रवास करेपर्यंत ते सगळे पेढे परत मिक्स होऊन जातात. मग त्याला थोडं हवा लागल्यानंतर ते कडक व्हायला सुरुवात होती. असं आहे. ते जर गरम गरम तुम्ही जर भरली आणि गरम गरम जर घेऊन आला तर गरम गरम मध्ये परत ते सगळं त्याचा गोळा आहे असं तयार होतो. अशी ती सगळी पद्धत. आणि तो दिसायला पण आहे ना असा राखाडी पेढा दिसतो, राखाडी कलरचा पेढा दिसतो. असा आपल्याला जनरली कसं लाल किंवा ब्राऊन भगवा असा ह्या कलरचे पेढे बघायची सवय असते, परंतु त्याचा राखाडी कलरचा पेढा. आणि मग साताऱ्याच्या मग फूडवर थोडं कोल्हापूरचं पण म्हणजे आपण इन्फ्लुएन्स आहे का, म्हणजे रस्सा म्हणा, तांबडा पांढरा रस्सा किंवा त्याची वेळ वगैरे असं काय? नाही, आता काय माहिती का, कोल्हापूरच्या कल्चरमध्ये तांबडा पांढरा रस्सा हा प्रकार मिळतो बरोबर. परंतु सातारचं जर आपण बघितलं, पांढरा रस्सा आता सातारमध्ये काय झाले, आता तांबडा पांढरा रस्सा मटणाबरोबर असला पाहिजे अशी एक मार्केटिंग मधून म्हण किंवा हे सगळ्या PR मधून अशा सगळ्या गोष्टी त्या मटणाबरोबर त्या लागलेल्या आहेत की पांढरा रस्सा मटणाचा असतो.
किंवा नॉनव्हेज बरोबर असतो. तर त्यामुळं काय झालं, तर आता पुण्यात पण मिळतोच की आपल्याला तांबडा पांढरा रस्सा. हे नंतरच्या काळात पांढरा रस्स्याची फॅशन वाढली. किंवा गेल्या दीड वर्षात जर बघितलं आपण, तर ह्या आळणी भाताचा एक प्रकार वाढायला लागलाय. आधी आळणी भात मिळत नव्हता कुठल्याच हॉटेलला, म्हणजे आमच्या भागात तर नव्हताच. मग तो हळूहळू इथं पुणे भागामध्ये आळणी भात करत मग ते आज अगदी आपल्याला फेमस हॉटेलच्या मालकांच्या हॉटेलला पण ती आळणी भाताची वाटी बघायला मिळते. तर हा सगळीकडे आळणी भात पाहिला नव्हता. आता हे मोबाईलमुळे किंवा लोकांना काय आवडते, कोण फेमस होते, याच्यावरनं मग तो मेनू अडॅप्ट करण्याची पद्धत सुरू झाली. आमच्याकडचं जर नॉनव्हेज फूड बघितलं ना, तर आमच्याकडचं नॉनव्हेज फूड थोडं तेलकट असतं. थोडं म्हणण्यापेक्षा जास्त तेलकट असतं. कोल्हापूरचं जेवण एवढं तेलकट नसतं, आमचं तेलकटपणा जास्त आहे. आणि जर पारंपरिक खाद्य संस्कृती बघितली आपण, घरगुती काय तयार होते, तर आमच्याकडं मॅक्सिमम करून फक्त रस्स्यातच मटण आणि कधीतरी मग सुक्का आणि रस्सा असा एक प्रकार बघायला मिळतो. सातारा जिल्ह्यात अजून एक वैशिष्ट्य काय माहिती का, आता मी बऱ्याच वेळा कोल्हापूरला किंवा कराड भागात पण, आता माझं सगळं शिक्षण कराड भागात झालं, तर त्या भागामध्ये मटणाबरोबर जर समजा वरती आपल्याला चरबी दिसली तर लोक खात नव्हती बरं का, किंवा चरबी काढून द्या असं म्हणायची. हा जो सातारा वाई किंवा हा जो सगळा वरचा भाग आहे, उत्तर भागातला सातारा जिल्हा, तिथं मागून चरबी किंवा त्याला मांद म्हणतात आमच्याकडे, तर ते मांद द्या असं सगळं. म्हणजे तेलकट खायची पद्धत आहे. किंवा आता कारण मुळात थंडी जास्त आहे, महाबळेश्वर भाग जवळ असल्यामुळे थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे असं तेलकट खायची किंवा तशा पद्धतीचं जेवण बनवण्याची पद्धत आहे. परंतु आमच्याकडे ते मांद खाण्याची किंवा मग तेलकट मटण चांगला, त्याला आमच्याकडे कट म्हणतात किंवा तर्री, की ज्या वरती जो तेलाचा तवंग आहे रश्श्याच्या, तर तो भरपूर लागतो. आणि कोल्हापूर सारखं जेवण आमचं जास्त नसतं. आमच्याकडं कोल्हापूरला कसं मिरचीचा वापर जास्त आहे, तांबडं तिखट ह्याचा बेडगी मिरचीचा प्रमाण जास्त आहे, त्यामुळे रस्सा दिसायला असा एकदम लालबुंद दिसतो किंवा अशा पद्धतीचं जे कोल्हापूरचं, तसं आमचं नसतं. आता ते हॉटेलिंग मध्ये हळूहळू सुरू झालेली. बरोबर. आता जर साताराला मानस नावाचं एक हॉटेल आहे, साताराच्या खाद्य संस्कृतीमध्ये मानसचा मोठा वाटा आहे. हायवेला 2 हॉटेल आहेत सातारामध्ये त्यांची. तर तिथं जत्रा मटण नावाचा जो प्रकार मिळतो, तर तो सातारचा ओरिजिनल मटणाचा प्रकार आपल्याला त्याला म्हणता येईल. की बाबा रस्सा त्यातच मटण, भाकरी, झालं संपलं, कुस्करा आणि खावा, हा प्रकार आहे. सगळं नॉनव्हेज आहे ना, व्हेज आहे की सातारा? मी तर व्हेज आहे. आता व्हेज मध्ये ना एक, आता आपण वडा खातो बरोबर, किंवा आता वडापाव असतो. आता वडापावच हे कॉम्बिनेशन किंवा वडा सांबर. तर सुपनेकर नावाचं एक वड्याचं आमच्याकडे हॉटेल आहे सातारमध्ये. तर त्यांच्या 2 ब्रांचेस आहेत सातारमध्ये, एक राजवाड्यावर आहे आणि एक आपल्या श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसलेंचं जे घर आहे जलमंदिर पॅलेस, त्याच्या समोरच एक 50 मीटरवरती एक सुपनेकरांचं हॉटेल आहे. तर तिथं असं बशीत वाडा मिळतो आणि त्याच्यामध्ये ना अशी गोडसर चटणी असते. चटणी आणि वाडा एवढंच. पाव वगैरे तिथं मागितलं तर मिळतो, परंतु ते त्याच्याबरोबर पाव काही देत नाही. तो वाडा ट्राय करण्यासारखा आहे. महाराष्ट्रात ते कॉम्बिनेशन कुठेही आपल्याला खायला मिळत नाही. किंवा त्यांच्याकडे पॅटीस एक प्रकारचं भेटतं, तर ते पॅटीस पण असं वाड्यासारखंच असतं. असं म्हणजे आता आपल्याकडे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा हे जो प्रकार आहे तसं नसतं, ते असं वड्यासारखंच दिसतं, फक्त त्याचा लेअर थोडा जाड असतो आणि मधलं जे फिलिंग आहे ते जरा वेगळं असतं. मग ते पण त्या सेम चटणीमध्ये मिळतं आपल्याला. अशी थोडीशी अशी पिवळसर हिरवी किंवा असं जरा त्या पोपटी त्या शेडमध्ये आपल्याला ती चटणी बघायला मिळते. खोबऱ्याची चटणी असते, पण थोडी अशी आंबट गोड अशी त्याला चव असते, जबरदस्त. म्हणजे ते खायलाच पाहिजे, अशी गोष्ट खायलाच पाहिजे. सुपनेकरांचा वाडा, म्हणजे मी तर जाईल तर की खायला ट्राय करेल की साताराला जाईल. सुपनेकरांचा वाडा खाल्ल्याशिवाय सातारा सोडणे नाहीच. सातारला गेल्यानंतर सुपनेकरांचा वाडा खाल्लाच पाहिजे, असं ते सुपनेकरांच्या वाड्याची आहे. परत एक आता मिसळ आमच्याकडे माधवराव मिसळ नावाची एक मिसळ मिळते आरटीओ ऑफिसच्या तिथं सातारच्या. ती माधवराव मिसळ म्हणून आहे, केबीपी कॉलेज आणि आरटीओ ऑफिसच्या मध्ये. त्याला मॅडीज मिसळ असं पण म्हणतात. माधवरावचं मॅडी केली लोकांनी. तर ते मॅडीची एक मिसळ खतरनाक आहे बरं का. म्हणजे पुण्यात लोकांना असे जरा पोहे घातलेले आणि गोड आणि असं जरा ती काही त्याला मिसळ म्हणतच नाही आमच्याकडे. तर तशा पद्धतीची किंवा कोल्हापूरची मिसळ आणि पुण्याची मिसळ ह्या 2 प्रकार खाऊन जर कंटाळलेले लोक असतील तर मग त्यांनी ती माधवरावची जाऊन मिसळ खाल्ली पाहिजे. मग मिसळचा जो प्रकार आमच्या भागात मिळतो सातारा जिल्ह्यामध्ये तो एकदम वेगळा असतो. म्हणजे तशा प्रकारची मिसळ कुठं बाहेर म्हणजे ते जे युनिकनेस आहे
तो फक्त सातारा जिल्ह्याचाच आहे. मग तशी मिसळ एक तिथं मेडीजमध्ये मिळते किंवा माधवराव मिसळमध्ये. वाईला आता कधी आला तो जॉली नावाचं एक मिसळ हाऊस आहे आमच्याकडे. ओके, तर त्याला 100 वर्ष पूर्ण झालीत. मस्तच. तर तिथं फक्त मिसळच मिळते, दुसरं काही मिळत नाही. दुसरं कुठलाच पदार्थ मिळत नाही, फक्त मिसळ. मग मिसळमध्ये फक्त 3 प्रकार, म्हणजे एक कमी तिखट, मिडियम आणि तिखट, असे 3 फक्त मिसळच. बाकी काही कुठलाच प्रकार अजून दुसरा मिळत नाही. मध्यंतरी त्यांनी केला होता चालू जरा वेगळा साबुदाणा वडे वगैरे, पण ते काही लोकांनी खाल्ले नाही, ते फक्त मिसळसाठीच. मग सेम जे म्हणलं की असे फळ्यांचं हॉटेल, तर तशा पद्धतीचं ते हॉटेल आहे. तिथली एक मिसळ खाण्यासारखी ज्वालीची. आणि पाचगणीत एक मिसळ आहे, मला तर त्यांचं नाव नाही आठवत आहे. सेम असंच ते पण 1904 सालची मिसळ आहे बरं का ती. Okay. पाचगणीतल्या मिसळचं जे आउटलेट आहे ते, त्यांचं नाव मला नेमकं आठवत नाही. पाचगणीला आपण गेलो की शिवछत्रपतींची एक मूर्ती आपल्याला मिळते. त्या मूर्तीपासून आपण वरती गेलो की टेबल लँडला रस्ता जातो. तर त्याच रोडला गेला तर 2 नंबरच्या गल्लीत आपल्याला ते मिसळचं हॉटेल दिसून येतं. तर तिथं फक्त फरसाणा, पेढे, म्हैसूर पाक 2 प्रकारचा मिळतो. एक पिवळा आपला रेग्युलर आपण जो खातो, आणि एक पांढरा असतो त्यांच्याकडे शेंगदाण्याचा, तो उपासाला चालतो. आणि मिसळ एवढेच फक्त प्रकार तिथं त्या मिसळ. ह्या ज्या 3 आता मिसळ मी सांगितले, तर ह्या सातारी पद्धतीच्या किंवा आमचं एक वेगळेपण दाखवणाऱ्या आणि चवीत बदल असणाऱ्या मिसळ आहेत. ओके. मग ह्या एक ट्राय करण्यासारखे आहेत. साताऱ्याचा आपण इतिहास बघितला, तिथल्या गोष्टी बघितल्या, किल्ले बघितले. पण आता माणसांवर येऊ आपण. तर साताऱ्यामध्ये अशी कुठली महान लोक होऊन गेलेत? आता साताऱ्यात महान लोक म्हणलीच तर मग पहिले शाहू छत्रपती, थोरले शाहू छत्रपतींपासून खरं तर साताराच्या इतिहासाला सुरुवात आहे. त्यानंतर रामशास्त्री प्रभूने नावाचे एक कायदेतज्ञ पेशव्यांकडे होऊन गेले. ओके. तर ते साताऱ्याचे आहेत. ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक सरकारांची घराणी सातारामध्ये झाली. मगाशी जे म्हणलं मी भवानराव पंतप्रतिनिधी, ते साताऱ्याचे होऊन गेले. त्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, ते सातारा जिल्ह्याचे. क्रांतिसिंह नाना पाटील साताराचे, किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नायगाव नावाच्या गावचे आहेत, त्या सातारा जिल्ह्यातच ते गाव येतं. लोकनेते बाळासाहेब देसाई असतील, असे अनेक लोक जी साताऱ्याशी जोडले. अगदी पुण्यातले जे चितळे आहेत ते पण साताराचेच आहेत. म्हणजे जे मगाशी लिमगाव सांगितलं मी, ते लिमचेच आहेत. तिथून ते भिलवडीला गेले, मग भिलवडीतून मग त्यांचा सगळा तो व्यवसाय मोठा झाला. सातारा जिल्ह्याशिवाय पुण्याच्या प्रगतीला पण काय हे नाहीये, ते लक्षात घेतलं पाहिजे आपण की बाबा चितळे पण साताराचेच आहेत. मग असे अनेक लोक साताऱ्यातून होऊन गेली. अगदी मग साताऱ्याचं जर तसं आपण वैशिष्ट्य म्हणायला गेलो तर एक आपशिंगे नावाचं गाव आहे साताऱ्याच्या जवळ, त्याला मिलिटरी आपशिंगे असं म्हटलं जातं. तर घरटी माणूस तिथला फौजमध्ये. मग अगदी ब्रिटिशांची जी आर्मी होती तिथून त्या सैन्यात त्या लोकांची भरती चालू आहे. अजूनही त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावातली प्रत्येक घरातला एक तरी माणूस हा मिलिटरीमध्ये सर्व्हिस देताना आपल्याला बघायला मिळतो. बरोबर. मग अशा पद्धतीची लोक सातारा जिल्ह्यातली जी लोक आहेत ना, तर त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं एक दिसून येईल की ती लोक काम करायला जास्त प्राधान्य देतात. काम करायला जास्त प्राधान्य देतात. त्यातून येणारी जी काय प्रसिद्धी असेल किंवा त्यातून येणारा जो काय मानमरातबा असेल तो त्यांच्यासाठी सेकंडरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शालेय शिक्षण पण सगळं सातारामध्येच झालं. त्यांची सगळी जडणघडण जी होती लहानपणीची ती सगळी साताऱ्यातच झाली. मग अशा पद्धतीनं साताऱ्यामध्ये येणारी लोक जर आपण बघतोय किंवा साताऱ्यामधून बाहेर जाणारे जे लोक बघतोय आपण कार्यासाठी, तर या लोकांकडं क्षमता भरपूर आहे, त्यांच्याकडे अभ्यासू वृत्ती आहे. आणि यातून मग सगळ्या गोष्टीतून त्यांच्याकडून मग क्रांतिकारी निर्णय घेतले जातात. त्यांच्याकडून मग समाजासाठी वेगळ्या वेगळ्या स्तरावरती वेगळी कामं केलेली आपण त्या लोकांनी पाहायला मिळतात. कारण या लोकांनी जी कामं केली ती सगळी अशी असाधारण आहेत, त्याची कुठंच तुलना करता येणं आपल्याला शक्य नाहीये. म्हणजे अगदी थोरले शाहू जरी आपण पाहिले तर थोरले शाहूंच्या काळामध्ये जे छोटंसं स्वराज्य होतं त्याचं साम्राज्य निर्माण झालं. संपूर्ण भारतामध्ये भगवा झेंडा फडकला त्यांच्या कालखंडामध्ये. मग अशाच पद्धतीनं या सगळ्या साताऱ्यातल्या लोकांनी जे काही स्वतःचं कर्तृत्व दाखवलं त्यानं सातारा जिल्ह्याची तर मान उंचावलीच, परंतु त्यांनी फक्त आपल्या जिल्ह्याचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपण जेव्हा बोलतो एखाद्या शहराकडे जेव्हा बघतो तेव्हा आपण त्या शहरामध्ये शिक्षण आणि उद्योगधंदे ह्या गोष्टीवर नेहमी बोलतो. तर मग साताऱ्यामध्ये शिक्षण आणि उद्योगधंद्यांचं कसं आहे? आता साताऱ्यामध्ये म्हणजे साताऱ्याच्या जर शिक्षणाचा आपण विचार केला तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली जी रयत शिक्षण संस्था आहे, तर या रयत शिक्षण संस्थेचं मुख्यालय साताऱ्यात आहे. याच रयत शिक्षण संस्थेचे अनेक कॉलेजेस सातारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
त्याचबरोबर सातारा शहरामध्ये आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेले, त्याचबरोबर अनेक इंजिनिअरिंगची कॉलेजेस या साताऱ्याच्या आसपास आहेत. त्याचबरोबर जर आपण शैक्षणिक हब असं जर म्हणलं तर साताऱ्याबरोबरच कराडमध्ये शिक्षणाचा मोठा प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शिक्षणाचं केंद्र तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रयत शिक्षण संस्थेचं तिथं सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटची तिथं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शासकीय डिप्लोमा आहे, त्याचबरोबर ITI, फार्मसी ही 4 कॉलेजेस तिथं आहेत. त्याचबरोबर तिथे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज आहे, विनुताई चव्हाण आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज आहे. त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटल जे आहे हायवेला आपल्याला लागतं कोल्हापूरला जाताना, तर ते कृष्णा हॉस्पिटलचं तिथं कृष्णा कॉलेज पण आहे. आता त्याची युनिव्हर्सिटी पण झाली, म्हणजे तिथं मेडिकल कॉलेज मोठ्या प्रमाणावर मोठं, आज जशा पद्धतीनं पुण्यात आपण भारतीय विद्यापीठचं मेडिकल कॉलेज बघतो, तशाच त्याच धर्तीवरती मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज तिथं कराडमध्ये. त्याचबरोबर फलटणला ॲग्रिकल्चरल कॉलेज आहे. आणि मग स्थानिक जे इतर तालुके आहेत तिथं मग स्थानिक पातळीवरती त्या तालुक्यांची किंवा तिथं आपल्याला कॉलेजेस पाहायला मिळतात, किंवा शालेय शिक्षण तिथल्या गावांमध्ये असणारं किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर उद्योगधंद्यांचं म्हणशील तर साताऱ्यामध्ये कुपर नावाची कंपनी आहे. त्याचबरोबर शिरवळच्या भागामध्ये आता MIDCचं मोठं सगळं डेव्हलपमेंट चालू आहे. त्याचबरोबर वाईमध्ये गरवारे वॉलरोप्स नावाची कंपनी आहे, किंवा आता त्याला गरवारे टेक्निकल फायबर्स असं त्याचं नामकरण झालेलं आहे. म्हणजे जे पुण्यात आपण गरवारे चौक बघतो तर त्यांची कंपनी वाईमध्ये, त्यांचं सगळं प्रोडक्शनचं काम वाईमध्ये तयार होतं. त्याचबरोबर आपल्याला कमिन्स नावाची कंपनी जी जनरेटर बनवते ते आपल्याला फलटणमध्ये पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं मग या सगळ्या कंपन्या या भागामध्ये आहेत. त्याचबरोबर मसवडमध्ये किंवा मानखटाव तालुक्यातील महिला, कारण ते जे 2 तालुके ते सातारा जिल्ह्यातले दुष्काळग्रस्त तालुके किंवा ते जास्त प्रमाणात दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. तर तिथं मानदेशी फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. तर या मानदेशी फाउंडेशनच्या अंडर आपल्याला महिलांना रोजगार दिलेला किंवा तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार दिलेला पाहायला मिळतो. त्यातून मग घोंगड्यांची निर्मिती, त्यांची बचत गटाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कामं आहेत. मग यातून सगळ्या गोष्टी तयार होतात आणि मग त्या मानदेशी फाउंडेशनमधून अनेक स्त्रियांना रोजगार किंवा तिथल्या लोकल सगळ्या आर्टिसन्सला रोजगार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं ह्या उद्योगधंद्यांचं सगळं, आणि मग प्रत्येक तालुक्यांमध्ये त्या भागातली MIDC तर आहेच, परंतु ह्या ज्या आता मी सांगितल्या जरा थोड्या मोठ्या प्रमाणावरच्या किंवा मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या या सगळ्या कंपन्यांची नाव आहेत. आणि आपण बघायला गेलो तर साताऱ्यामध्ये मंदिरं पण खूप जबरदस्त आहेत. तुम्हाला कुठली मंदिरं आता सांगू शकता त्यांच्याबद्दल? आता साताऱ्यामध्ये कसं म्हणजे मुख्य ही जी मराठ्यांच्या राजधानीचं केंद्र सातारा बनलं, बरोबर, तर त्यामुळं काय झालं, त्या साताऱ्याच्या आसपासच्या परिसराला किंवा सातारा जिल्ह्याच्या सगळ्या भागाला त्यावेळी महत्त्व प्राप्त व्हायला लागलं. मराठ्यांची सत्ता प्रबळ झालेली होती आणि त्यामुळं मग इतर गोष्टींकडं सुरुवातीच्या कालखंडात आपण जे बघतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, तर यांचा काळ थोडा संघर्षमय होता. त्यामुळे त्यांना राज्यकारभार उभा करणे, किल्ले बांधणे, सगळ्या राजकीय गोष्टी किंवा ह्या सगळ्या पॉलिटिकल किंवा लष्करी गोष्टींवरती जास्त लक्ष त्यांना द्यावं लागत होता. परंतु शाहू छत्रपतींनंतर तसाच कारभार सुस्थितीत आला, स्थिर स्थावर झाला आणि त्यानंतर मग आपल्याला या भागामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये किंवा मंदिरांच्या बांधकामामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते किंवा वाड्यांच्या बांधकामामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. तर जो कृष्णा नदीला मराठ्यांनी भरपूर महत्व दिलं. महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाला आणि या कृष्णेच्या काठावरती अनेक घाट बांधले गेले आणि त्या घाटांवरती अनेक मंदिरं बांधली गेली. त्यातली जर महत्वाची मंदिर आपण सातारा जिल्ह्यातली म्हटलं बाबा, कृष्णा घाटावरची पण आणि इतर पण, तर या सगळ्या भागामध्ये मराठ्यांनी निर्माण केलेल्या मंदिरांपैकी मेनेश्वराचं जे मंदिर आहे त्या अनेक चित्रपटांमध्ये आपण बघतो. म्हणजे सिंघम असेल किंवा अगदी छावा चित्रपटाचा जो शेवटचा एपिसोड जो आहे किंवा जे शेवट शंभू छत्रपतींना पकडलेला जो सीन दाखवलाय, तर ते जे मागं मंदिर आपल्याला दिसतं तर ते मेनेश्वरचं मेनवलीतलं मंदिर. ओके. तर ते एक मराठा कालखंडातलं किंवा मराठा स्थापत्य शैलीचं एकदम उत्तम उदाहरण. तिथूनच थोडं पुढे गेलं तर धोम नावाच्या गावामध्ये एक मंदिर आहे. तर त्या धोमेश्वर मंदिराच्या बाहेर असणारी जी पुष्करणी त्याच्यावरती मोठा कासव आहे आणि ते कासवाच्या पाठीवरती आपल्याला नंदी बसवलेला पाहायला मिळतो आणि त्या नंदीला प्रभावळी वरती मेघडंबरी तयार केलेली, प्रभावळ नाही म्हणता येणार, मेघडंबरी तयार केलेली ते मंदिर असेल. वाईमध्ये आलो आपण की त्यानंतर वाईमध्ये आपल्याला महागणपतीचं मंदिर असेल किंवा मग काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल. मग वाईच्या घाटावरची इतर बाकी सगळी मंदिरं. तिथून पुढे आल्यानंतर बाबा संगम माहुलीचं मंदिर किंवा मगाशी जे मी तुम्हाला म्हणलं की त्या लिंब गावामधले घाट जे असतील त्या घाटांवरची मंदिरं असतील. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये संगम माहुलीचं मंदिर अत्यंत सुंदर आहे.
मोठंच्या मोठं मंदिर आहे, भरपूर मोठी जागा आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर पण भरपूर, म्हणजे त्या मंदिराच्या आसपास त्या परिसरामध्ये पण भरपूर पिक्चरची शूटिंग झालेली. त्याचबरोबर फलटणमधलं राम मंदिर आहे. फलटणमधलं राम मंदिर अतिशय सुंदर आहे. म्हणजे मराठा स्थापत्य शैलीची बरीचशी त्यामध्ये आपल्याला सगळी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात त्या फलटणच्या राम मंदिरामध्ये. किंवा आपल्याला कराड भागामध्ये भरपूर मंदिरं पाहायला मिळतात. तिथं उत्तरा लक्ष्मीचं एक मंदिर आहे. त्याचबरोबर हाटकेश्वराचं मंदिर आहे कराड भागामध्ये. त्याचबरोबर आपण पाटण भागामध्ये गेल्यानंतर तिथं धारेश्वराचं एक मंदिर आहे. तर ते धारेश्वर मंदिर असं डोंगराच्या कपारीमध्ये गुहा करून तयार केलेलं शंकराचं मंदिर आहे. आणि आता ह्या दिवसात जर आपण गेलो तर पूर्ण वरती डोंगरावरचं पाणी, सगळा धबधबा त्या गुहेवरती पडतो आणि त्या धबधब्याच्या पाण्यातून मग त्या गुहेमध्ये जायचं. अशा पद्धतीचं ते धारेश्वराचं मंदिर असेल. अशा पद्धतीची मराठा काळातील किंवा उत्तर मराठा काळातील किंवा मराठ्यांच्या आधीची, आता किकलीला एक भैरवनाथ मंदिर आहे. किकली नावाचं गाव आहे. हायवेला जाताना आपल्याला हायवे पासून एक 10 किलोमीटर आतमध्ये असेल. भुईंज नावाचं गाव लागतं पुण्यावरून सातारला जाता. बरोबर. तर ते भुईंज पासून कारखाना रोडलाच तिकडे एक 10 किलोमीटर आतमध्ये गाव. तिथे एक भैरवनाथ मंदिर आहे. प्राचीन कालखंडामध्ये बांधलं गेलेलं भैरवनाथ मंदिर आहे. जबरदस्त काम आहे मंदिराचं. मधल्या काळामध्ये ते मंदिर खराब होत आलं होतं किंवा ते दगड सुट्टे झाले होते. एक 4-5 वर्षापूर्वी पुरातत्व खात्याने ते सगळं मंदिर उघडलं, सगळे दगड बाजूला केले आणि परत आहे असं मंदिर केलं. त्यामुळे ते मंदिर सध्या स्थितीला बघण्यासारखं आहे. मग अशा पद्धतीनं ही मंदिरं आणि कृष्णेचा जो उगम आहे, म्हणजे आता ही कृष्णाकाठची मंदिरं किंवा सातारा जिल्ह्यातली एक प्रमुख काही मंदिरं आहेत. तर कृष्णेचा जिथं उगम आहे तिथं 5 नद्यांचा उगम होतो. तर त्या भागामध्ये पंचगंगा नदींचं मंदिर आहे. त्या 5 नद्यांचं पाणी एका ठिकाणी केलेलं आहे. तिथून एका गोमुखातून ते पाणी खाली कुंडात पडतं. मोठा त्या मंदिराचा पसारा आहे सगळा. आणि तिथे महाबळेश्वराचं मंदिर आहे. महाबळेश्वर हे जे नाव बघतो आपण, हे देवाचं नाव आहे, म्हणजे शंकराचं नाव आहे महाबळेश्वर. तर ते महाबळेश्वराचं मंदिर, त्या महाबळेश्वराची जी पिंड आहे किंवा जे शिवलिंग आहे वरचं, तर ते रुद्राक्षासारखं दिसतं. रुद्राक्षाच्या आकाराचं, रुद्राक्षाचा जो सरफेस असतो वरचा, त्या पद्धतीनं सगळं टेक्स्चर त्या शिवलिंगाचं आहे. तिथं शेजारी एक अतिबळेश्वराचं मंदिर आहे आणि कृष्णेचं एक वेगळं मंदिर आहे. कृष्णा नदीचं स्वतःचं एक वेगळं मंदिर आहे. आणि तिथं आतमध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी पिंड आहे. तर त्या पिंडीच्या खालचा जो भाग आहे ना, तो डमरू सारखा आहे. पूर्ण मोठा असा एक जवळजवळ 3 फुटाचा उंचीला आणि किमान 1-2-2.5 फूट रुंदीला असा एक डमरू आहे. आणि त्या डमरूच्या वरती शिवलिंग बसवलेले. तर अशा पद्धतीचं ते मंदिर आहे. तर ती अगदी प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरांचं महत्व म्हणजे तिथं शिवछत्रपतींनी त्या मंदिर परिसरामध्ये जिजाऊंची सुवर्णतोला केली होती. आणि त्या मंदिर समूहापासून ती कृष्णेचा नदीचा उगम होतो आणि कृष्णा नदीच्या उगमाच्या कडेला सगळी ही मंदिरांची आपल्याला रांग पाहायला मिळते. अगदी आपण साताऱ्यापर्यंत मोजायला गेलो तर किमान 100 मंदिरं या कृष्णेच्या काठावर आहेत की जे 100 वडकर एक आहेत. तुम्ही कोणाचंही एकमेकाशी तुलना करू शकणार नाहीत किंवा प्रत्येक मंदिर आपल्याला जुन्या मंदिरापेक्षा वरचढ वाटेल. इतकी जबरदस्त बांधकाम शैली आपल्याला या सगळ्या मंदिरांमध्ये बघायला मिळते. बरोबर. आता ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की समजा आता एखादा व्यक्ती आहे, मी आहे, साताराला येतोय, तर साताऱ्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी बघायलाच पाहिजेत किंवा कुठलं फूड खायलाच पाहिजे? ओव्हरऑल तुम्ही सगळं सांगून टाका ह्या पॉडकास्टमध्ये. आता सातारा जर फिरायला यायचं म्हणलं ना, तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या टप्प्यात यावं लागेल बरं का. म्हणजे असं एकाच ट्रिपमध्ये सगळा सातारा बघणं शक्य नाही. आता समजा तुम्हाला महाबळेश्वरचा भाग बघायचा आहे, तर मग पुण्यावरून समजा आपण पकडून चालू की पुणे आपलं इनिशियल सुरुवातीचं सगळं स्थान आहे. तर मग सुरुवातीला वाईमध्ये यायचं. मग वाईमध्ये आल्यानंतर मग वाईची ही जी सगळी मंदिरं तुम्हाला सांगितली, मेनवलीचं मंदिर सांगितलं, तर ही मंदिरं बघून आपल्याला 1 दिवस ती मंदिरं करता येतात. तिथून पाचगणीला गेल्यानंतर मग पाचगणीचे जे काही पॉईंट्स असतील ते, त्याचबरोबर टेबल लँड असेल किंवा या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ज्यावेळी आपण महाबळेश्वरला जातो, तर महाबळेश्वरला गेल्यानंतर अनेक लोकांचा या सगळ्या पॉईंट्स बघण्याकडेच जास्त कल असतो. हे आर्थर सीट पॉईंट असेल किंवा इको पॉईंट असेल किंवा सनसेट पॉईंट असेल. परंतु त्याचबरोबर ही मंदिरं बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. महाबळेश्वरचं नाव ज्या शंकरावरून पडलेलं आहे, त्या शंकराचंच दर्शन घेतलं नाही तर मग महाबळेश्वर ट्रिपचा काय उपयोग आहे? त्यामुळे ते मंदिरं आणि आत्ताचा जो हा कालखंड आहे श्रावणाचा, श्रावण हा सातारा जिल्हा फिरण्यासाठी एकदम अनुकूल असणारा काळ आहे. आणि मग महाबळेश्वर आणि प्रतापगड
या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण जर पुण्यावरून करायचं म्हणलं तर याला 1-2 दिवस पुरेशी. ओके. त्यानंतर समजा आपल्याला वनपर्यटन किंवा आपल्याला जर समजा नैसर्गिक सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत तर मग साताऱ्यापासून जो यवतेश्वराचा डोंगर आहे तिकडं वरती चढल्यानंतर आपल्याला जो सगळा कास पठाराचा भाग म्हणतो आपण तर ते संपूर्ण कास पठारानंतर पुढं बामणोलीत गेल्यानंतर मग तिथून बोटिंग करत आपल्याला वासोट्याला जाता येतं किंवा तापोळ्याला जाता येतं. मग तो सगळा प्रकार आणि त्याच रोडवरती वजराई नावाचा धबधबा आहे. हा वजराई धबधबा आशिया खंडातला सगळ्यात उंच धबधबा आहे ओके. साताऱ्यात. तर तो वजराईचा धबधबा किंवा मग त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला अनेक धबधबे त्या भागामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांदोली अभयारण्य असेल पाटणमध्ये किंवा कोयना अभयारण्य असेल. आता इथं पण वन पर्यटन सुरू झालेले म्हणजे जंगल सफारी म्हणतो आपण. तर अशा पद्धती जंगल सफारीचं आता काम सुरू झालेलं आहे तर ते आपण करू शकतो. किंवा जर समजा धार्मिक पर्यटन करायचं असेल तर आपण मग फलटणचं राम मंदिर असेल ते आपण एका दिवसात करू शकतो. त्याचबरोबर औंधचं जे म्युझियम आहे औंधचं म्युझियम तर जबरदस्तच आहे. औंधला यमाई देवीचं मंदिर आहे एक डोंगरावरती आणि डोंगरावरच्या यमाई मंदिराच्या तिथंच आपल्याला ते म्युझियम पाहायला मिळतं. आणि एक गावामध्ये आतमध्ये एक मंदिर आहे यमाईचं. तर त्या मंदिराच्या बाहेर असणारी दीपमाळ ही भारतातली सगळ्यात मोठी दीपमाळ आहे असा त्यांचा दावा आहे. आणि त्यांच्याकडे त्या दीपमाळेकडे बघितल्यानंतर ते वाटतं पण ह्यूज एकदम मोठी दीपमाळ आहे यमाई देवीच्या तिथली. औंधचं म्युझियम असेल किंवा मग साताऱ्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा शहराच्या मध्यवर्ती भागातच आहे बरोबर एसटी स्टँडच्या शेजारी. तर तिथं आपल्याला मराठाकालीन अनेक शस्त्र पाहायला मिळतात. शस्त्रांचं भरपूर मोठं त्यांच्याकडे कलेक्शन आहे. आत्ता मध्यंतरी ज्यावेळी आता लंडनची वाघनखं आली तर ती वाघनखं सगळी त्या म्युझियममध्ये पहिल्या सुरुवातीच्या 6 महिन्यात तिथं ठेवली होती आणि आता ती नागपूरला गेली आता ती कोल्हापूरला येतील. तर ही 2 म्युझियम्स आहेत जी आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग ही जी मी मगाशी लेणी सांगितली ही लेणी आपल्याला ट्रेकिंगच्या अनुषंगानं करता येतील किंवा किल्ले जे सांगितले ते हे एका दिवसात होण्यासारखे. म्हणजे पुण्यातून गेलं की सकाळी लवकर जाऊन आपण संध्याकाळपर्यंत उतरून पुण्याला रिटर्न येऊ शकतो. अशा पद्धतीचे हे किल्ले पण आहेत. अशा पद्धतीचं पर्यटन होऊ शकतं सातारा जिल्ह्याचं. मस्तच. आता मी तर पॉडकास्ट झाला का लगेच जाणारच आहे साताऱ्याचा किल्ला आणि सगळ्या पर्यटन बघण्यासाठी. कारण एवढ्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगितल्यात तर खरंच एका एरियामध्ये भेटणं खूप कठीण आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एवढी मंदिरं एवढी चांगले किल्ले आणि एवढं सगळं फूड तुम्ही सगळं ते आहे सांगितलं ते आम्ही नक्कीच ट्राय करणार आणि आय होप आपली ऑडियन्स पण त्या सगळ्या गोष्टी ट्राय करतील. धन्यवाद तुमचा आमच्या पॉडकास्टला आलात. आपल्या ऑडियन्सला चांगलीच हेल्प होईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.